आज मानपाडा जंक्शनवरती आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या आदेशानुसार माननीय नंदू परबजी, शशिकांतजी कांबळे, आमचे मंडळाध्यक्ष इथले धनाजी यांच्या आदेशानुसार आम्ही ही पाहणी केलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला इथल्या सर्वसामान्य नागरिकांचे फोन येत होते की लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात मानपाडा जंक्शनवरती ट्रॅफिकची समस्येला तोंड द्यावं लागतं। इथे जे मेट्रोचं काम चालू आहे ते अतिशय संत गतीने आणि कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षामुळे या कामाची संत गतीमध्ये सुरू असल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आहे। आम्ही आज त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून इथे जाब विचारलेला आहे। त्याचबरोबर याच्यात काही सोल्युशन्स देखील सांगितलेले आहेत की याच्यावरती काय करावं लागेल आणि काही डायव्हर्शन्स देखील सुचवले आहेत। आपण अशी अपेक्षा करूया की लवकरात लवकर लोकांना दिलासा मिळेल आणि हा दिलासा मिळाला नाही तर अधिकाऱ्यांना आमच्या सर्वांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। याची अधिकाऱ्यांनी देखील दखल घ्यावी। याच्यात कोणी राजकीय हस्तक्षेप करू नये। आमचा कुठेही वेस्टेड इंटरेस्ट नाही, फक्त आणि फक्त नागरिकांना त्रास होतोय म्हणून आज सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही इथे उपस्थित झालो। ते MMRDAचे चीफ इंजिनियर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सिटी इंजिनियर, त्याचबरोबर ट्रॅफिकचे ACP DCP हे सर्वच अधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते। आणि मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता सातत्यपूर्ण भारतीय जनता पार्टी इथे पाठपुरावा करणार आहे आणि लोकांना दिलासा देण्याचं काम करणार आहे। काल आपण पाहिलं की मुसळधार पावसामुळे हा रस्ता नेहमी पाण्यामध्ये काही ठिकाणी पाणी साचतं तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होती, त्याच्या देखील नियोजनासाठी काय नाही, नियोजन तर आम्ही करतोच आहे, पण इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना डोंबिवली सोडून जरा इकडे आपल्या मतदारसंघात पण लक्ष द्यायला सांगा, जेणेकरून इथे जी काल परिस्थिती झालेली काटेई नाक्यावरती कधीच पाणी भरत नव्हतं एवढं। पहिल्यांदा काटेई नाक्यावरती पूर्ण पाणी भरलं आणि एक बाजूची ट्रॅफिक बंद करावी लागली। माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात सगळ्यांनी लक्ष द्यावं, मग प्रश्न सुटतील बरोबर। मला कोणावरती टीका नाही करायची, आम्हाला ट्रॅफिक सुरळीत करायचं आणि त्यासाठी आम्ही इथे एवढ्या पावसामध्ये उपस्थित झालो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।